नमस्कार, मी ओमकार. मी आज हा व्हिडिओ बनवतोय कारण एक म्युझिक डायरेक्टर म्हणून आणि एक साउंड इंजिनिअर म्हणून आम्ही एक्झॅक्ट स्टुडिओत कसं काम करतो हे मला एक दाखवायचं आहे आणि मी आज तुम्हाला जो प्रोजेक्ट दाखवत आहे तो किड्स सॉंग्स आहे ज्याला बालगीत म्हणतो आपण. आणि हा प्रकाश चव्हाण हे आय टी इंजिनियर आहेत, त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी मला आता इथे लिरिक्स दिलेले आहेत. तर हे गाणं कसं तयार झालं ते आपण बघूया. त्यांनी मला पाठवलेले लिरिक्स आहेत. आई आई सांग ना पाऊस पडतो तेव्हा, बेडूक कुठून येतो पावसाच्या थेंबासोबत आभाळातून पडतो. किड सॉंग्स करायचं म्हणून मी एक थोडासा रिसर्च केला की एक्झॅक्ट त्यांची स्केल काय असते. तर मला एक माझ्याकडून या कंपोजिशनसाठी एक आउटपुट आला की डी शार्पला योग्य ठरेल. तर मी तिथं कंपोज केलं. हे कसं दाखवतो तुम्हाला एक्झॅक्ट. आई आई सांग ना, आई आई सांग ना, पाऊस पडतो तेव्हा बेडूक कुठून येतो, पावसाच्या थेंबासोबत आभाळातून पडतो. आई आई सांग ना, आई आई सांग ना. एकदम सिम्पल असं कॅची, म्हणजे लहान मुलांना परत परत गुणगुणावं वाटेल यासाठी अशी एक सिम्पल चाल लावली. मी पटकन इथं पायलट रेकॉर्ड करून घेतला. तुम्हाला ऐकवतो पायलट मी. आई आई सांग ना, आई आई सांग ना. थोडे शब्द कळावेत म्हणून थोडं स्पीड पण कमी केलेलं आहे. आता आपण रिदम सेक्शनला जाऊया. यासाठी पहिल्यांदा एक तबलाचा बेसिक एक रिदम तयार करून घेतला. मी मोस्टली लाईव्ह इन्स्ट्रुमेंट वापरतो. तर हा जो तबला आहे तो हनुमान चौगले म्हणून वादक आहेत, त्यांनी वाजवलेला आहे हा तबला. त्याला आणखी एक ग्रूव्ह द्यायचा म्हणून ढोलकचा एक लेअर मी त्याला ऍड केलेला आहे असा. त्यात थोडी आता किकचं काम केलं ईडीएम मध्ये, ऑक्टापॅडवर असेल किंवा व्हीएसटीची थोडी ईडीएम. आणि यासाठी एक रिदम अरेंजर म्हणून मला हेल्प केली अनिकेत ससानेनी, खूप छान देखील तो देखील करतो. तर त्याने ह्या किक्स वगैरे वाजवलेल्या आहेत. यात बोंगो आणि कोंगो ऍड केलेला आहे. यासोबत आता यानंतर एक स्क्रॅपर आणि टॅम्परिंग, ज्याला आपण साईड रिदम म्हणतो, एक म्हणजे खंजिरी वगैरे आपण म्हणतो मराठीत. तर तो एक फील यावा साईड रिदमचा, त्यासाठी साईड रिदम ऍड केला. त्यानंतर एक बोंगोचा आणि एक लेअर केलेला आहे, एक ग्रूव्ह येण्यासाठी रिदमचा आणायचे. रिदम तयार झाल्यानंतर एक जास्त काही न करता एक वॉर्म पॅड आणि स्ट्रिंगचं एक फक्त त्याला लेअर दिलेला आहे मी कॉर्ड्सचा. त्याला गिटार ऍड केलं थोडं. आणि बेस गिटार. जास्त काही हेवी प्रोडक्शन केलेलं नाही आहे किड्स सॉंग असल्यामुळे. आणि आता मेलडी सेक्शन मध्ये एक जस्ट सिम्पल एक रिपीट पीस केलेला आहे अकॉर्डिंगचा, सिम्पल एक छोटासाच. तो मला कंपोज करताना सुचला होता असा. ऍक्च्युअली मेन इकडे आहे. एवढाच एक सिम्पल पीस. हा अकॉर्डिंगचा मी कीबोर्डवरच वाजवलेला आहे माझ्या. आणि आता वेळ आलेली आहे फायनल व्हॉइस तुम्हाला दाखवायचा. हा ईश्वरी शिंदे म्हणून एक छोटी गायिका आहे, तिनं गायलेलं आहे. मला छान वाटला एक किड्स सेक्शनसाठी तिचा आवाज म्हणून, सो तिनेही गायलेलं आहे. तर आपण ऐकूयात. आई आई सांग ना, आई आई सांग ना, पाऊस. आता हे प्रोडक्शन झालेलं आहे. आता आपण ऐकूयात एक फायनल आउटपुट. आई आई सांग ना, आई आई सांग ना, पाऊस पडतो तेव्हा बेडूक कुठून येतो, पावसाच्या थेंबासोबत आभाळातून पडतो. आई आई सांग ना, आई आई सांग ना. तर तुम्हाला हे गाणं किंवा हा प्रोजेक्ट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे लवकरच गाणं रिलीज होईल. चिल्ली पिल्ली ऑफिशियल असं नाव आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलचं. तर तिथं नक्की बघा, आपल्या लहान मुलांना वगैरे ऐकवा.
थँक्यू.